कृष्ण 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 हरि हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि राम 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 हरि 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 कृष्ण 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 हरि हरि हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि राम 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 हरि 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 कृष्ण 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 हरि हरि हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदी हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरणौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैः न मुक्तैः ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्थ भगवानवतीर्णैवं श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश आनंद सत्य प्रकाश इभुवनि आधार नाम रूपास नाम रूपा बुद्धि न जाने आने जाने ही त्यास जाने आणि जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे अपार शुद्ध परमात्मा इतिहासी माझे अपार स्वरूप समुद्रावरती माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुणै ममिरविती सूर्य चंद्र वरुण यम निर्मिती देवी कुबेर ही तैसेची देवी कुबेरी तशीची जो सर्वज्ञानी दयाघन सर्वज्ञानी दयाघ मुनी हृदय जाचे करीती ध्यान हृदयाचे करी ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे त्या भानमती माझी होत असे ज्याच्या ज्ञाने भासे जगत ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम प्राप्तिकारणे भजावारा तो मीची आहे आत्मा आप्त काम मीचाय आत्मात्मका तरी नमन कवना करावी म्या नमन कराविम्या रातचा विषय झाला आपला अध्यासाला कारण सादृश्य दोष नसून अध्यासाला कारण कोणता दोष नसताना बी अध्यास होत असतो. जसं पाहिलं आपण आकाश निळं वाटतं ह्या कोणता दोष नसून सगळ्याला आकाश निळं आहे असं काय झालेलं आहे भ्रम झालेला आहे. तसं मी ब्राह्मण मी क्षत्रिय मी वैश्य आहे मी शूद्र आहे मी ह्या जातीचा मी त्या जातीचा असा जो अहंकार धरला आहे तो देहाने धरला नाही तो धरला आहे जीवाने आणि जीव हे परमात्म्याचा आभास परमात्म्याची छाया परमात्म्याचा अंश त्यांनीच ह्या देहाधिक पिंड ब्रह्मांडाचा काय धरला आहे अध्यास त्यालाच भ्रम म्हणते. भ्रम शब्दाचा अर्थच जी वस्तू जिथं नाही आणि नसून ती प्रतीतीला आली त्यालाच भ्रम असं म्हटलं आहे. त्या वस्तूच्या ठिकाणी नाही ती वस्तू पण ती नाही ती वस्तू दोरीवर सर्प नाही चिंपलीवर रजत नाही पण तिथं नसलेलीच प्रतीती आली कशाची सर्पाची नसलेलीच प्रतीती आली चांदीची नसलेलीच प्रतीती आली माणसाची लाकडावर हा हे लाकूड आणि अंधारात काय वाटायला तो अनेक कल्पना कोणी म्हणतं माणूस आहे कोणी म्हणतं माणूस आहे कोणी म्हणतं भूत आहे कोणी म्हणतं चकवा आहे
आणि आहे ते काय लाकूड. रोज पाहतो पुन्हा दिवसात येऊ त्याच रस्त्याने जातो. पण अमावस्येच्या दिवशी येडं वाकडं खाल्लं आणि आज कल्पना शिरली, कल्पनेनं ते लाकूडच काय दिसू लागलं, भूत दिसू लागलं, माणूस दिसू लागलं. म्हणजे जे आहे त्याचं अज्ञान आणि नाही त्याची प्रतीती. जसं आहे आत्मा पण त्याच्याबद्दल अज्ञान, नसलेल्या देहाची मी म्हणून काय आली, हेच अध्यास आहे. यालाच अध्यास म्हणायचं. अधिष्ठानावर अन्यथा रूपाने, अध्यस्त रूपाने अन्यथा प्रतीती, खोटी प्रतीती, खरी बी नाही. स्वप्नात खोटेच दिसलं सगळं, खोटा देह तुमच्या पुढं आला, त्याला मी म्हणले तुम्ही. खोटेच असणार लोक स्वप्नातले आणि ते लोक खरे वाटले तुम्हाला. तिथलं चालणं, तिथलं बोलणं, तिथलं पाहणं, तिथलं ऐकणं खरं वाटलं का खोटं वाटलं? स्वप्नातलं खरंच वाटलं की हे डोळ्यांनी पाहिलो मी, कानाने ऐकायला लोकांचे शब्द, पायाने चालायलो, जेवायला बसलो तिचं बी, ते बी खाल्ल्यासारखं वाटलं का पोट भरलं? हां, उपाशी झोपला आणि स्वप्नात खूप जेवला, लोकांनी आग्रह करू करू वाढलं, उठला तर पोट खपाटीलाच गेलेलं. पोट कारण की ते असणारे प्रातिभाषिक होतं आणि भूक व्यावहारिक होती. व्यावहारिक भूक स्वप्नातले पदार्थ खाऊन जाणार नाही, म्हणून हे व्यावहारिक सत्ता आहे, ती प्रातिभाषिक सत्ता आहे. अरे ही व्यावहारिक सत्ता तुम्ही याला प्राधान्य दिलं म्हणून ही व्यावहारिक सत्ता समजायलीत, नाही तर ही बी प्रातिभाषिकच आहे. ज्ञानदृष्टीनं जर पाहिलं, आत्मदृष्टीनं पाहिलं, स्वस्वरूपाच्या जागृतीहून जर पाहिलं तर हे बी स्वप्नच आहे सगळं. जसं मृगजळ पाहिलं तुम्ही आत्ता, तर ते तुम्ही पाहतानीच कसं समजून दिलं, खोटं आहे, पाणी नाही त्याच्यात, भास येतो. मृगजळ आहे का सूर्य, तप्त सूर्याची किरण आहेत? हां, तप्त सूर्याची किरण आहेत का सूर्य तापलेला आहे तो? हां, मग मृगजळ ध्यानात घ्यावं का किरण? किरण ध्यानात घ्यावं का सूर्य? सूर्य ध्यानात घ्यावं का? आहे कोण? सूर्याचे. सूर्य तापला म्हणून त्याच्या झळाया दिसायल्या त्या. तसं असणार आहे कोण? परमात्माचे. आता हे जग आहे का माया आहे? माया आहे का ब्रह्मच आहे? हां, पाहिलं एक आणि ध्यानात घेतलं एक, हे तर आहे युक्ती. पाहिलं एक, पाहिलं मृगजळ, ध्यानात घेतला सूर्य. तसं पाहिलं असणारं जग पण ध्यानात घेतली माया, आणि माया आहे का ब्रह्मच आहे? जी नाही ती माया म्हणाव, जी नाही तिलाच काय म्हणते? जी नाही पण जे दाखविती आहे ते झाकविती, नाही ते दाखविती, तिथं माया आहे. आहे असणारं वाधी, दाखविला सर्प, वाधी झाकिली त्यांनी. एक माणूस जर असा करू शकतो तर मग असणारी ब्रह्माश्रित माया काय नाही करणार? मायेपासून झालेला माणूस तो जर वाधी लपितून सर्प दाखविती सगळ्याला, काय लपिली त्यांनी आणि का दाखविला? खापर लपिलं, पैसे दाखविले. एक माणूस माया कार्य माणूस जर असं चमत्कार करू शकतो तर मग माया काय नाही करणार? हां, म्हणून हे सगळं तिनं ब्रह्म झाकलंय आणि नसलेलं जग तुमच्या पुढं खेळणं टाकलंय आणि तुम्ही बसले खेळत. कशात? कशात रमलेत लोक? खेळण्यात. कोणाच्या खेळण्यात? त्या मायेच्या. आणि मग खेळण्यात लपल्यामुळं खरं जे ते लोपलं ज्ञान जगी. हित नेणं ती कोणी, आपलं हित कशात आहे ते कळणं, आणि आपण अनहिताच्या पाठीमागं लागलो. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून असणारं सादृश्य दोष भ्रमाला किंवा अध्यासाला कारण नाही. आणि आत्मा सगळ्याच्या आत आहे. हे जग बाहेर आहे, विषय बाहेर आहे, स्थूल देह बाहेर आहे, विषय बाहेर आहे. पहा ना तुम्ही, बघा ही माया तमगुण प्रधान माया आहे, किंवा माया त्रिगुणात्मक आहे, रजगुण, सत्वगुण आणि तमगुण. म्हणून या जगामध्ये 5 विषय पंचमहाभूत हे तमगुणाचं कार्य मायाच्या. मायात नटली 5 विषयांनी 5 भूतानी, पाणी, पृथ्वी, अग्नी, वारा, आकाश हे पंचमहाभूत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय. ती मायेचे तमगुणाचं कार्य. मायाच्या कोण्या गुणाचं? तमगुणाचं. 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण हे मायेच्या रजगुणाचं कार्य. मायात नटली कोण्या रूपाने?
रजगुणाने. 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण आहेत ना. कर्मेंद्रिय तुम्हाला माहीत, जे शरीरात कर्म होतं त्याला काय म्हणावं, कर्मेंद्रिय. आणि पंचप्राण येतात, यान समान उदान अपान प्राण चालू आहे त्याचे कर्म त्या प्राणाचे. आणि याच्यात 5 असणारे ज्ञानेंद्रिय, 5 असणारे अंतकरण पंचक, हे सत्वगुणाचं कार्य. कोणाच्या, मायेच्यात. ही माया आत्मतली त्रिगुणानी रजतम सत्व. हां, म्हणून खेळी टू दांडू, आता खेळी टू दांडू. महाराज म्हणते तू काय खेळ, इटू दांडू. त्याला किती असते, 3च असते. आणि 11 खेळाडी असते. काय असते तर खेळाडू किती, 11. म्हणून इथं 10 इंद्रिय आणि 1 मन. किती झाले खेळाडू, 10. आणि काय खेळायचं, त्रिगुण मानला त्याने. अबक दुबक टिबक, भेऊ नको गांडू, खेळी तू दांडू. म्हणून त्रिगुण महाराज म्हणतात आसार आहेत ते काही सार नाहीत. सरळ हरिपाठात त्रिगुण आसार, निर्गुण सार. याचा काय करा, विचार. त्याच्यात रमा म्हणले काय, विचार करा म्हणले, विचार करा. तुम्हाला विचार करता येतो म्हणून करा. कुत्र्याला करता येत नाही म्हणून त्याला नाही सांगितलं. कुत्र्याला काय करता येत नाही, विचार करता येत नाही. खाता खाता त्याच्या असणारं ताटात केस जरी आला घासात तर त्या विचार करीत नाही, ते खात. पण तुम्ही विचार करता की काय आला, हे घासा सगळं फेकून द्याचा तुम्ही, खाता किती चांगला. बघा गुलाबजामुन जरी केस आला तरी खाता का तुम्ही, महाग आहे म्हणून का फेकून देता, होय फेकून देता तुम्ही. काय आला त्याच्यात, कुत्र्याला त्याला खात, ते शिळं खातं, फळं खातं, मुरीत पाणी पितं, त्याच्याकडं काय नाही, विचार नाही, विवेक नाही. तुमच्याकडं विवेक आहे. मग विवेकाने कळतंय आपल्याला हे आसार आहे सगळं. त्रिगुणात्मक हा पसारा मायाकारेन ते सगळं खोटं आहे. नाही आधी अंती, अवसानीला आधी नाही, मधी नाही, अंती बी नाही, हिला अवसानच नाही. कोणाला, जसं मड्याला आधी अवसान असतं का, मधी का नंतर नाही. मड्याला का अवसान असतं, मड्याला काय नसतं, अवसानच नसतं. त्यालाच मड म्हणा. त्याला बसावं लागतं का, बसत न्यावं लागतं तिकडं का, चलत येतं. चला बाबा तुम्ही इतके माणसं चालेल, मला कुठं खांद्यावर आता मी बी येतो तुमच्या मागं. मी म्हणतो ती माणसं नाही जाणारच नाही तिकडे. त्याला काय नाही, त्याला अवसान नाही. तसं ह्या त्रिगुणात्मक माया असणारी जगताला काय नाही, अवसान नाही. महाराज म्हणतात म्हणून आत्मा सगळ्याहून अलिप्त आहे, वेगळा. आत्मा इथं म्हणतात प्रत्येक म्हणजे तो अलिप्त आहे, सगळ्यांनी वेगळा आहे. आणि हे सगळं पुढं आहे तुमच्या. हे दृश्य वस्तू तुमच्याकडं येतात, पुढे येतात. असा जो विषय चालला. म्हणून इथं महाराज आज दुसरा विषय सांगत असताना अध्यासाचे 2 प्रकार सांगितले त्यांनी. अध्यासाचे 2 प्रकार, स्वरूपाध्यास, संसर्ग अध्यास. स्वरूपाध्यास आणि संसर्ग अध्यास लक्षात घ्या. स्वरूपाध्यास, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, मी बाळी आहे, मी नारी आहे, मी अमुक जातीचा टमुक जातीचा, मी जन्मलो, मी मरणार आहे, मी आलो, मी जाणार आहे, मी हे सुखी, मी हे. म्हणून स्वरूप जे आत्मतत्व आहे, आत्माच म्हणायला मी देह आहे म्हणून. कोण म्हणायला, मी देह असं कोण, देहाला कळतं का नाही. मग कोण म्हणायला, मग हे स्वरूपाध्यास. याला कोणचा अध्यास म्हणा, स्वरूप. जसं दोरीवर सर्प भाटला म्हणजे दोरी हे स्वरूप आणि सर्प हे मिथ्या भास, त्याला स्वरूपाध्यास म्हणायचं. म्हणून इथं आत्मस्वरूपावर देहाधिक अहंकार भासलाय तुमच्या. भासला बी वाटत ना तुम्हाला, मी वाटायला. हे किती असणार भ्रम झालेला आहे. घणो दाडो भ्रम थायो जीवने, फार मोठा भ्रम झाला जीवाला. इटले देह पाते पोते आपणे, ह्या देहाला तो काय म्हणायला, मी म्हणायला. इटले देह पोते पाय आपणे, ह्या देहाला मी म्हणायला. ते सारू फारे फारे जन्म मरणे, तो देह जन्मतो मरतो, जन्मतो मरतो. घटिका यंत्राचा वरचं गाडगं खाली जातं आणि खालचं गाडगं वर जातं. घटिका यंत्र तैसे गा. म्हणून अनंत जन्म, अनंत शरीर, फिरत 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 या देहात आला जीव, दुरून आलो मी गा.
आता घरून आले, पण घरी कुठून आले? नाही, आलेलेच आहेत ना घरी तुम्ही. मग कुठून आले घरी? होते का पाहिल्याने घरी? नाही. तुम्ही म्हणता ना आम्ही पाळण्यातून आलो, पण पाळण्यात कुठून आले? होते का पाळण्यात आधी? मग पाळण्यात आली कुठून? आले म्हणतात तर गर्भातून. पाळण्यात कुठून आले? हां, गर्भातून. आणि गर्भात याच्या आधी कुठून आले? झालं तुमचं डोकं संपलं. आता तुमच्या तिथून पुढं काय नाही लागत, डोकं लागत नाही. इतकं सांगताय तुम्हाला, पाळण्यात आम्ही गर्भातून आलो. ही खरी गोष्ट आहे की नाही? बरं, पाळण्यात कुठून आले? गर्भातून आले. पाळण्यातून रस्त्याला आले. मग पाळण्यातून रस्त्यातून घरात आले. रस्त्यातून कुठं आले? घरात आले. पण घरातून इथं आले. पण आधी कुठं होते तुम्ही? दुरून. 184 शरीर घेत 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 दुरून आलो मी. का दुःख झाले? दारून दुःख झालं, खूप दुःख झालं. इथं येण्याचं एकच कारण आहे, संताची भेट नाही झाली, मुक्त नाही झाले, बंध निवृत्त नाही झाला, मोक्ष नाही झाला, अज्ञानाची निवृत्ती झाली नाही, परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. म्हणून इथं यावं लागलं. कारण की अज्ञान राहिल्यामुळं सूक्ष्मदेह राहिला, आणि सूक्ष्मदेह राहिल्यामुळं असणारा स्थूलदेह मिळाला. त्याचं कारणच ते, अज्ञान राहिल्यामुळं सूक्ष्मदेह राहिला, आणि सूक्ष्मदेह राहिल्यामुळं स्थूलदेह मिळाला. आता हे स्थूलदेह जाणार, सूक्ष्मदेह राहिला तुमच्याकडं, तर मग तुम्हाला पुन्हा दुसरा देह मिळणार. मग सूक्ष्मदेह काऊन राहिला? अज्ञान राहिलं म्हणून. म्हणून याला स्वरूपाध्यास, यालाच काय म्हणायचं? हां, स्वरूप म्हणजे आत्मा. आणि मी आत्मा वाटणं किंवा असा निश्चय होईना किंवा असं कळून नाही घेतल्यामुळं मी देह असा अध्यास झाला. कोणावर झाला? आत्मस्वरूपावर झाला. कोणी एक भ्रमलेपणे मी तो चोरवला म्हणे, भ्रम झाला त्याला, मी चोरलो म्हणून. त्याचीच त्याला हे पहा, मीच हरपलो, मी चोरलो. मग आत्मा गमाला, माझाच आत्मा मला हरपाला. तुम्हाला काय काय हरपलं बरं? देह हरपाला का तुम्हाला? नाही. विषय हरपले का तुम्हाला? सुखदुःख हरपले का तुम्हाला? होय, नाही, हे नाही हरपलं तुम्हाला. पण काय हरपाला? आत्मा हरपाला. तुम्हाला विषय ध्यानात आणून द्यायचे का आत्मा ध्यानात आणून द्यायचा? विषयाबद्दल कुठं प्रॅक्टिकल आहे का तुम्हाला? कुठं शाळा आहेत का असे विषय भोगा म्हणून? हां, वेदे न करेता प्रेरणा, सहजच विषयावरील वासना. अरे, विषय भोगण्याकरता कुठं तुम्हाला गुरु करावा लागला का? नाही. हां, तुम्हाला आत्मज्ञान होण्याकरता काय करावं लागेल? गुरु. पण लग्न करा असं कोणी सांगितलं तुम्हाला? शास्त्रांनी सांगितलं का कोणी सांगितलं? पण तुमची सहजच प्रवृत्ती कशात? नवरदेव होण्यात, लग्न करण्यात, संसार वाढविण्यात. ही सहज बघा, संसार वाढविण्यात प्रवृत्ती आहे का भक्ती वाढविण्यात प्रवृत्ती आहे? काय वाढवा वाटतो आपल्या? एक बंगला असला की दुसरा हो, एक मुलगा असला की दुसरा हो, त्याला सोबती. म्हणजे दोन्ही, एक पाय दाबीन आणि एक नरड दाबीन. म्हणजे आपली सहजच प्रवृत्ती कशात? वाढावे संतान. हां, 5 एकर जमीन असली तर 10 एकर व्हा, 10 एकर असली तर 20 एकर व्हा, 10 लाख बँकेत असले तर 20 लाख व्हावं. बँक का बुडना, कालच यायचे साड म्हणले, मग 20 लाख बुडाली. ती बँकच म्हणली खलास झाली. मग किती गेले? माझ्यासारख्या महाराजाला दिली असते तर खोरं काही 4 सागर सांगित बसलो असतो मी. गेले हो म्हणे पाहिले तर जागा घेतली असती, आज किती कोटीची झाली असती. 16 लाखाला घेतली तर 1 कोटीला मागून देईन मी. आणि त्यावेळेस ती जागा 20 कोटीची जागा. मी म्हणलं तुमची इथं वाटून या फाट्यापासून तर वाटून लोक तुमच्याच जागा सगळ्या झाल्या असत्या. आणि होऊन द्यायचं अवघड काम झालं. म्हणजे काय वाढवा वाटतं आपल्याला? संसार वाढिल्याने तुम्हाला सुख होईल का भक्ती वाढिल्याने? हां, बघा ना, का संसार किती वाढिला तर सुख होईल का? संसार वाढिल्याने का जास्त दुःख होईल? जास्त दुःख होईल. पण माणसाला ते वाटतच नाही. संसार वाढवा असंच वाटतं सगळ्याला. अरे, संसार वाढून दुःख वाढिलं, तो सुख नाही वाढिलं.
पण उरफाट टक्कुर झालेलं आहे, डोकंच पागल झालेलं आहे, डोकंच बिघाडेलं आहे. म्हणून किती सांगा तरी आपण मात्र ऐकल्यापुरतं ऐकलं करतो, सग सोडून देतो. मग लक्षात घ्या, तुम्ही जितकी भक्ती वाढ, तुम्ही करून तर पहा ना प्रयोग, भक्ती वाढून पहा सुख होतं का नाही, तर संसार वाढिलेने सुख होत असतं का? असे बरेच माणसं आहेत संसारात वाढीला त्यांनी, पण पुढं पोरग म्हणतं मायासाठी काय केलं तुम्ही, पोरग म्हणतं तुम्ही काय केलं मायासाठी, तुमचं मोह काय करतं हेच म्हणताय. नाही नाही, ते सगळेच धरून बोलायचं, सगळ्याला धरून बोलायचं, आपण आपलं नाही बोलायचं, सगळ्याला अनुभव येते. पोरग विचारतं मायासाठी काय केलं, कारण की ते बोलत नसतं, ती माया त्याला सांगते आधी, ते मायाच्या अधीन होतं. ती माया रोज कानं भरीती त्याची, तिला काय काम असतं संध्याकाळी, तेच काम असतं. हां, कान मंत्र देते त्याला, आणि मग ते बापाच्या माईच्या खिलाफ बोलत. मग ते म्हणतं तुम्ही काय केलं मायासाठी. मग असे म्हणून ध्यानात घ्या, गुरुजी सांगायचे मूर्ख अवलादीसाठी किती कमीलं तरी काहीच कामी नाही, आणि शहाण्या अवलादीला कमवायची गरजच नाही. किती सोपा मंत्र आहे, मूर्खाला किती कमी ठेवलं तर बापा देखत त्यानाच, आणि असणारा जो शहाणा आहे त्याला गरजच नाही कमवायचं, ते पायावर उभा राहून शून्यातून स्वर्ग तयार करतो. म्हणून नादी लागत नाही, भक्तीच्या नादी लागा. म्हणून स्वरूपाध्यास, मी आत्मा सच्चिदानंद रूप असून, अव्यक्त निराकार असून, निर्गुण असून, मी मला साकार समजायलो, आकारावान समजायलो, मी येणारा जाणारा समजायलो, मी सुखी दुःखी समजायलो. ही समजूती आपली, आपली म्हणजे आत्म्याची. तुम्ही कोण आहेत? आत्मा आहेत. आणि तुम्ही काय समजिलं तुम्हाला? मी दिसणार आहे, नाव रूपाचा आहे. याच्या पलीकडे गेले तर मी आलेलो आहे, त्या मध्यात, त्या घरात मी आलेलो आहे, आणि एक दिवस या घरातून मला जायचंय. जायचं पण विसरले तुम्ही, इतके रमले. जसा पतीत रमला माणूस तर किती पैसे गेले याच्याकडे पाहतच नसतो. ते 20 रुपयाच्याकडे नाही का पण पैसे काढून खेळतो. किती जाऊ द्या म्हणतो तो, येतेलच. एक डाव तरी लागेल आपला, एक डाव तरी लागेल. हां, अरे रमले, पांडव रमले खेळण्यात, बायकोला लावलं त्यांनी. तुम्ही रमला त्याच्यात काय नव्हले. देवाचे भक्त असून ती त्याची ही दशा झाली. म्हणून ध्यानात घ्या, सगळे संसारात काय झालेत, रमलेले माणसं आहेत. त्याला मला ह्या जगातून जायचंय हे पण काय नाही राहिली, त्याचं बी भान नाही. इतके काय झालेत, गिळले हो संसारे, राखा काही खरे, दिधला करुणा करे, मनुष्य देह सत्संग. म्हणून या संसारात बघा, राहू नाही का खरा समजू नये. म्हणून इथं स्वरूपाध्यास, माझ्यावरच मी आलो आणि मला जायचं हे का अध्यास, आणि मी सुखी आहे, मी दुःखी आहे. बघा, तुम्ही सुखी असले असते तर दुःखी कधीच झाले नसते, आणि तुम्ही दुःखी असले असते तर सुखी होय. सूर्याच्या ठिकाणी रात्र हे का दिवस आहे? हां, सूर्याच्या ठिकाणी रात्र म्हणाव का दिवस म्हणाव? अरे जसा तो रात्रीहून बी दिवसाहून बी कसा आहे. तुम्ही त्याला जर जाऊन विचारलं की हो सूर्यनारायणा तुम्ही रात्र काऊन पाडता हो, हां, ते म्हणे कशी असते रे, माया पुढं आणबर तिला सांगितो तिला. मग हे जाईल का त्याच्या पुढं रात्र? त्याला रात्र बी माहीत नाही. हां, म्हणले अंधार कसा असतो विचारलं तुम्ही सूर्याला, ते म्हणे हा ना मला सांगा कसा असतो, तर मग मी दाखवतो त्याला. म्हणजे त्याला अंधार बी माहीत नाही, म्हणजे रात्र माहीत नाही आणि दिवस माहीत. तसं सुख, जर तुम्ही सुखी असले असते, सुख हे तुमचं बघा, ह्या सुखा आणि दुःखाला साक्षी आहेत तुम्ही. कधी अनुकूल मिळालं, सुख होतं तुम्हाला. संसारात काही अनुकूल झालं, हां, आपल्या पोराचं लग्न असलं तर प्रसन्न चेहरा असतो त्याचा, त्या माणसाचा. म्हातारं पण असं नाचत आहे, म्हातारी पण टिकल्या लावून फिरती गावात, मुटका हालत होती असं. म्हणजे अनुकूल झालं ना. हां, अनुकूल विषय झाला. तिकडे पाहुणे चांगली भेटली, ढेऱ्यावाली गाड्यावाली, उलटा रटावून आला, 50 तोळे सोनं दिलं. मग काय बाबा,
इव्हाही भेटला आपल्याला, काही असं का नसं, काय भेटला, इव्हाही भेटला. मग ते सगळ्या गावात टिकली लावून म्हातारी काय करते, अनुकूल विषय आला संसारात हे आपला चेहरा फुलतो, आणि संसारात प्रतिकूल झालं लगेच मसड जणली आणि वाघ आडून मसड मिली, चुकलं. काय झालं, लय मोठं नाही लागत तुम्हाला सुकायला, काय आभाळच कोसळा असं नाही. एक डड्डरू जरी मेलं, एक शेळी जरी मेली, एक कोकरू जरी मेलं तरी तुमचं तोंड काय होतं, सुकतं. घरात कोणाचं दुखायला तुमचं तोंड सुकतं. एक रस्त्याला बसलेला माणूस होता, सुकून बसला. म्हणलं काय झालं, म्हणजे घरच्याचं पोटच दुखायलं तिचं पोट, आणि इथं कनेक्शन आलं, तोंडग्याचं सुकलं. हे कुठं कनेक्शन आलं, दुखायला तिचं आणि तोंड सुकलं याचं. म्हणून यालाच असणारा काय म्हटलंय, स्वरूपाध्यास. यालाच आत्मस्वरूपावर जे आहे जे नाही त्याचं त्याने अहंकार धरला. जे आत्मा नाही, आत्म्याचा आणि त्याचा काही संबंध नाही, कुठंच संबंध नाही, कसाच चिटकत नाही. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, हे अनात्मा आहे. जे तुम्ही नाही, तुमचं नाही, खरं नाही, ते अनात्मा आहे. अनात्मा कशाला म्हणायचं, जे तुम्ही नाही, तुमचं बी नाही, खरं बी, ते अनात्मा वर्ग आहे. ते काय आहे, अनात्मा आहे. जे मी नाही, माझं बी नाही, खरं बी नाही. जे मी का माझा, मी बी नाही आणि माझा बी नाही, खरा बी नाही. स्वप्नातला जे मी का, माझा का, खरा का नाही. स्वप्नात मिळाला नव्हता का, तुमचा नव्हता तो, का तुम्ही नव्हते ते, तुमचा बी नव्हता, तुम्ही बी नव्हते. नसल्याला प्रतीतीला आला, डोळे झाकले म्हणून. डोळे झाकले तिथून पुढे स्वप्न सुरू होत असतं. इथं बी झाका तुम्ही, सुरू होतं स्वप्न. स्वप्न कावा सुरू होतं, डोळे झाकले की स्वप्न सुरू होत असतं. डोळे लागत देखीजे ते स्वप्न, डोळे लागत देखीजे, डोळे झाकून जे पाहिल्या जातं ते काय असतं, स्वप्न असतं. तसे तुमचे बी डोळे झाकलेलेच आहेत. तुम्हाला वाटतच ना आमचे डोळे काय आहेत, उघडे, पण तुमची बी डोळे सांगा. तुम्हाला मी विचारतो, तुम्ही जागे आहेत का स्वप्नात आहेत आत्ता? स्वप्नात म्हणावं टळटळ पाहिले, ऐकायले, बोलायले, चालायले, कसं म्हणता येईल स्वप्नात तुम्हाला? हा ना, तर तुम्ही स्वप्नात येत का? नाही सांगा ना आता, काही स्वप्नात येत का, म्हणताच येत ना नाही. हां बरं, मग तुम्ही जागे आहेत का? नाही, आता सांगा, जागे आहेत का तुम्ही? मग आता कोण आहेत तुम्ही? येतं भ्रम आहे, कोणचंच तुम्हाला सांगता येत नाही. आरबाळ्याल्या माणसाला काही सांगता येत नसतं, ते आरबाळ्याला असतं. इतके तुम्ही आरबाळ्याले आहेत, तुम्ही जागे आहेत का स्वप्नात आहेत हे तुम्हाला कळत नाही. बरं, जर तुम्ही म्हणता आम्ही जागे, अरे जागे तर मग स्वप्नात बी डोळ्यांनी दिसलं, कानाने ऐकलं, पायाने चालले, वाणीनंच बोलले. स्वप्नात असंच केलं ना. हां, स्वप्न ज्याला म्हणाले तुम्ही, कशाला म्हणाले स्वप्न? आता त्याचं प्रत्यक्ष नाही म्हणून ते खोटं आहे. स्वप्नाचं आता काय नाही, प्रत्यक्ष नाही. आता त्याचं स्मरण तरी आहे ना, मी स्वप्न पाहिलं होतं याचं स्मरण तरी. पण ही जागृती तिथं प्रत्यक्ष बी नाही, स्मरण बी नाही. मग किती लबाड आहे ही, किती खोटी आहे. मग खोटी असून आपल्याला काय वाटायली, म्हणून मग तुम्ही बाहेर जागे आत निजले. कुठं जागे तुम्ही, आणि आत निजले. कसे घरात घर फुल केले, ने अंधारणा, म्हणजे तुम्हाला उजळलेलं बी नाही ना, अंधार बी नाही, काही कळत नाही, अशातला प्रकार नाही. आणि कळत असं बी नाही तुम्हाला. बघा, काही कळत नाही असं बी, काहीच कळत नाही का तुम्हाला? म्हणा मग पाहू पुढचं काय करायचं होतं. होय, काहीच कळत नाही का तुम्हाला? काही काही कळत आणि काही काही नाही कळत. काहीच कळत नाही अशातला बी प्रकार नाही. बरं, कळत का तुम्हाला? सगळं नाही कळत. ते कळत ते खरं नाही. जे तुम्ही ज्याला कळणं म्हणायले ते कळणं काय नाही, खरं नाही. आणि जे खरं आहे ते तुम्हाला कळालं नाही. कळत नाही असं नाही, कळून घेतलं तर कळत, फक्त कळालं नाही.
म्हणून महाराज म्हणतात की नेनो अंधारणा उजळले वाशितो करीतो फेरा. म्हणून इथं जो स्वरूपाध्यास मीच्या स्वरूपावर नसलेला देहाधिक अहंकाराचा काय झालाय अध्यास झालेला, भ्रम झालाय. नाही तर तुमचं स्वरूप तुम्ही बघा. देह आता आपण थोडं सूक्ष्म पाहू. हा देह इंद्रिय प्रत्यक्ष म्हणून स्थूल म्हणावं याला. जे जे इंद्रियांनी कळत असतं त्याला काय म्हणावं स्थूल म्हणावं. म्हणून हा स्थूल प्रत्यक्ष आहे. कोणचं प्रत्यक्ष आहे स्थूल प्रत्यक्ष. आणि पुन्हा जड आहे त्याला कळत नाही. हे बी आपल्यालाच कळतं, देहाला कळत, देहातल्याला कळतं, देहाला कळत नाही. आत्ता बी देहात जो आहे त्याला कळायला देहाला कळत नाही. भ्रम आहे आपल्याला देहाला कळतं म्हणून. देहाला कवाच कळलं नाही. देहाला कळालं असतं तर लाकडावर टेकलं असतं तर तवा ते म्हणलं असतं हे काय करायली तुम्ही, हां ते काय गाडगं फिरायली ती काय इस्तो आणला मला का काय जाळीचा का तुम्ही, कोण म्हणला असता दे नाही का तिथं. मग ते तक्रार बरं त्यांनी तिथं तक्रार केल्यावर हे माणसं तिथं राहतील का जमा झालेले दोघू नुसते. त्यांनी जर हाता हालिले तर नाही राहायचं कोणी तिथं. नुसतं मुठकं उचललं त्यांनी उठून बसलं तर एक नाही माणूस राहणार तिथं, दो पळून जातील. मग मड्याला कळतं का मड म्हणजेच कोणी स्थूल दे. मड म्हणजेच कोण स्थूल दे. आता जो स्थूल देईन हेच याच्यात ते प्राण गेली का आता मड आहे. याच्यात प्राण आहेत म्हणून याला मड कोणी म्हणीन. याच्यात जोपर्यंत प्राण आहेत याला कोणी मड म्हणीत नाही. याच्यातले प्राण गेल्यावर मग आता बी काय प्राणाला प्राण कळायले का देहाला देह कळायला का तुम्हाला कळायला. तुम्हाला कळायला दोन्ही बी प्राण आहेत म्हणून मड नाही. आणि प्राण गेल्यावर हे काय मड आहे. हे वास्तव आहे. आणि प्राण असणारे येणारे जाणारे आहेत. ते आलेला पाहुणा किती दिवस राहत असतो, किती त्याची सोय लावा तुम्ही. रोज एक प्रकार. ते म्हणत नाही नाही मला जायचं, मला जायचं, अरे दुपारच्या गाडीनं जातो. तुमचा असणारा पाहुणा तुम्ही किती लावा सोय त्याची, ते कोण्या तरी गाडीनं बसून जाणार. दुपारच्या जाईन नाही तर सकाळच्या नाही तर संध्याकाळच्या पण तो जाणार. कोणचा पाहुणा मग ते मी त्याची सोय लावली नाही का ते राहिला रिकामा नाही. तुम्ही तर रोज त्याला जिलेबी खाऊ घालायली, गुलाबजाम आता तर बस पाहायचं काम नाही, बफे आता. हां म्हणून तोरणा घरी झालाच पाहिजे. कोण्या घरी मरणादारी तोरणादारी. हां प्रवचनाला नाही गेलं घोर नाही पण ह्या गोष्टीला झालाच पाहिजे कुठं कुठं. म्हणून किती गर्दा असतो म्हणजे काय माती झाली. किलोमीटर लांब लोक होते त्याच्या मातीला. किती लोक होते. हां मग तुम्हाला काहून मातीला जावं वाटतं की आपल्या माती लोक आले पाहिजे. इतकेच लोक कोणाला यायला पाहिजे हां आपल्या मातीला यायला पाहिजे. म्हणजे लय मोठे लोक असले म्हणजे चांगली माती झाली आणि लय मोठे लोक असले म्हणजे लग्न चांगलं झालं. तसं काहीच नसतं ते. म्हणून इथं स्वरूपाध्यास. म्हणून हा स्थूल देह दृश्य आहे, स्थूल देह जड आहे, स्थूल देह असणारा तमगुणाचं कार्य आहे. हा स्थूल देह प्रत्यक्ष आहे आता ज्याची त्याला नाही. उभय प्रत्यक्ष आहे पुन्हा तुमचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तुम्हाला. उभय प्रत्यक्ष कोण स्थूल देह. आणि हा स्थूल देह याच्या आत असणारा सूक्ष्म देह, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन आणि बुद्धी, हे ज्याची त्याला प्रत्यक्ष आहे. हे उभय प्रत्यक्ष नाही. तो सूक्ष्म आहे. इंद्रियांनी दिसत नाही, इंद्रियांनी कळत नाही. मन कळालं का इंद्रियांनी, हां बुद्धी कळाली का इंद्रियांनी, डोळा कळाला का डोळ्यांनी. हां मग जो डोळ्यांनी पाहायला जातो तो डोळा असतो. ज्या डोळ्यांनी दिसतं त्याला डोळा म्हणावं. नाही तर मग काय डोळे नाहीत का लोकायला बऱ्याच. मग दिसतो तो डोळा का ज्या डोळ्याने दिसतो तो डोळा. हां कान नाहीत का बाहेर याला. ज्या कानाने शब्द ऐकू येतो त्याला कान म्हणावं. जे पाय वाचतं बऱ्याच माणसाला असणारे एका जागेवर बसून येत पाय नाहीत का त्याला. मग जे चलतील ते पाय.
म्हणून ध्यानात घ्या. सूक्ष्म देह असणारा सूक्ष्म आहे, जड आहे, आणि तो ज्याची त्याला काय प्रत्यक्ष आहे. कारण देह याच्या पलीकडं जे अज्ञान आहे ती तुमची तुम्हाला प्रत्यक्ष नाही, अनुभवही प्रत्यक्ष बी नाही. अज्ञान तुम्हाला बी माहीत नाही मला अज्ञान आहे म्हणून, म्हणजे तुम्हाला बी ते प्रत्यक्ष नाही आणि उभय प्रत्यक्ष नाही. तुमचा अज्ञान दुसऱ्याला कळणार नाही. तुम्हाला अज्ञान आहे असं कोणाला कळलं का? नाही कळत. बरं तुमचं तुम्हाला कळलं का? नाही. मग अज्ञान जे आहे हे फक्त संताला माहिती की याच्या ठिकाणी अज्ञान आहे, की आहे एक आणि बोलायला एक. आहे आत्मान मी देही म्हणायला, आहे आत्मान मी मरणारा म्हणायला, आहे आत्मान म्हणायला मी जन्मलो, आहे आत्मा असणारे म्हणायला मी सुखी दुःखी. हे जे म्हणायला याचंच कारण याला स्वरूप अध्यास आहे. याचंच कारण याला स्वरूपाचा काय झाला? अध्यास. स्वरूप राहिलं एक आणि समजायला एक. स्वरूप असणारं सच्चिदानंद अजन्मा नित्य मुक्त शुद्ध निर्गुण निराकार असणारं त्याचं तत्व, ते त्याला न कळाल्यामुळं तो काही बी काय समजायला, काही समजायला. हेच कोणचा अध्यास आहे? याला स्वरूप अध्यास. आणि संसर्ग अध्यास. एखाद्या स्फटिकावर फुल ठुलं म्हणजे ते स्फटिक तांबडा दिसत असतो. काय दिसतो? तांबडा दिसतो. मग तो तांबडा आहे का दगड? तो नाही. त्या तांबड्या फुलाचा रंग त्याच्यात दिसला, तांबड्या फुलाचा रंग त्याच्यात दिसला, याला संसर्ग म्हणाव. कोणचा अध्यास? संसर्ग अध्यास. आपण म्हणतो ना आमचं पोरगं लय चांगलं होतं पण त्या काट्याच्या नादी लागलं, म्हणजे त्याचे संस्कार, त्याचा संसर्ग कोणाकडे आला? हे नव्हतं तसं पोरगं, नव्हतं असणारं दुर्योधन तसा, पण शकुनी मामाच्या संगतीमुळं काय झाला? सुधनाचा दुर्योधन झाला. त्याचं नाव काय होतं? सुधन. पण काऊन बदललं? संसर्ग अध्यास. संगती म्हणून जग है झुटा संगत मत करना बुरी. काय म्हणतात कबीरदास? जग है झुटा संगत मत करना बुरी. खोट्याची लबाड लोकांची, दुष्ट लोकांची काय करू नका? संगत करू नका. संगत कोणाची करावं? सज्जनाची. संगत कोणाची करावं? संताची. संगत कोणाची करावं? भक्ताची. एक तर देवाची संगतीत राहा, नाही तर संतांच्या संगतीत राहा. जीवाच्या संगतीत राहू नये. पाहू की जीव कसा आहे? पागल आहे, येटगळे, काही बघतो, काही बोलतो, कसा वागतो. कोण? जीवाच्या संगतीत राहावं का? रोग्यानी रोग्याच्या संगतीत राहावं का? मग रोग्यानी कोणाच्या संगतीत राहा? निरोगीच्या. रोग्यानी डॉक्टरच्या संगतीत राहा. निरोगी काय करी? देव खाईन पिणीन हे त्याच्याकडे पाहिजे. ते बकाबक खायला, बकाबक खायला मला काहीच नाही. ते रडल उरपाट त्याच्याकडे पाहून दुःखी होईल का आनंद होईल त्याला? निरोगी लोकात रोगी गेल्यावर त्याला दुःख वाटत, बाबा हे काय आम्हालाच वाटत बघा बक वरणाच्या त्याऱ्या खात्याचं ना आपल्याला नाही बाई, वरण नको. मग त्याच्याकडे पाहून मला बरं वाटतं का ते? तसं मग कोणाच्या संगतीत रोग्यानी? डॉक्टरच्या संगतीत, वैद्याच्या डॉक्टरच्या संगतीत राहा. डॉक्टरच्या संगतीत राहिल्यावर त्याचा रोग काय होतो? निवृत्त होतो. पडून राहीन ते ठाई, नाही डॉक्टरच्या ठाई रोग्यानी. तसं आपल्याला काय झालेलं आहे? भावरोग. कोणचा रोग? आणि भावरोग जाण्याकरता कोणाच्या संगतीत राहा? संतांच्या संगतीत. मूर्खाच्या संगतीत वाढला रोग आपला. भावरोग वाढला का घटला? कोणाच्या संगतीत? मूर्खाच्या संगतीत. म्हणून या मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नाही. कोणाच्या संगतीत राहा? संताच्या. तुमचा जर भावरोग जायचा असेल तर, आणि भावरोग आहेच, जो जन्मत ते मरतच असतं, जे उपजे ते नष्ट होत असतं. म्हणून हा भावरोग अनंत जन्मापासून आपल्या मागं. हे जन्म मरणाचं जे दुःख आहे ना, हे अपार दुःख आहे. यालाच महादुःख म्हणाव, यालाच असणारा भयानक दुःख म्हणाव. आत्यंतिक दुःख आहे ते. त्याला ह्या जगात औषध नाही संता वाचून.
दवा नाही संत वाचून, विलाज नाही संत वाचून, जन्म मरणाच्या निवृत्तीचं जे दुःख आहे हे संत वाचून कोणी त्याला काय देत नाही, औषध देत नाही. त्याचं औषध कोणाकडे? हां, जन्म मरण जाय संत संगे. कोणाच्या संगे? हां, मोठा श्रीमंत जरी विवाही केला तर गाडीत बसून तुम्हाला जाळायला येईल, पण मरणातून सोडणार नाही. बघा, मित्र केला महाबळी तरी कामी नाही अंतकाळी. मोदी जरी तुमचा मित्र असला तरी मरणातून तुम्हाला निवृत्त करणार नाही. जन्म मरण जाय संत संगी. संतांच्या संगतीतच जन्म मरणाची काय होते? निवृत्ती होते. म्हणून संसर्ग अध्यास. मी असणार दृष्टांत सांगत असतो. एक म्हातारं टंबरेल घेतलं त्यांनी आणि आता हे होतं, काय होतं ते शिमगा होता. शिमगा असल्यामुळं पोराने वावरातून जाऊन असणार फुलं आणली. कशाचे? पळसाची. त्याचा केला रंग ठेसू ठेसू आणि काही सापडलं ना, त्यांनी फुल टंबरेला भरला. तर सापडत ना काही. संध्याकाळी केला आणि त्या टंबऱ्याला भरून ठेवला. हे म्हाताऱ्याला सकाळी सवय उचलायचं टंबरेल, चालले पांढरी. सकाळी टंबरेल उचललं म्हाताऱ्याने. त्याला वाटलं ठुलं का ना बायकोनी भरून. ते दिसलं पाणी, घेतलं आणि गेलो पांढरी. झालं त्याचा कार्यक्रम. काय व्हायचा सत्यनाश. आणि पण सवय तुका म्हणे पाहिले मागे, खराब सवय ना जीवाला. तुका म्हणे एवढ्या वेगळ्या अंतराला मागं पाहिलं लाल जोरातच. मला वाटलं कोथळ फुटला आपला. काय फुटला? जागी नेलं म्हातार. उचलूनच आणावं लागलं. आणलं घरी. कस काय मेलं. आणि म्हणली म्हाताऱ्याला अटॅक आला कोणी म्हणतं काय झालं, कोणी काय नाही. आणि पोरग आलं तिकडं. मग डमरेल कुठे? म्या रंग आलेला होता. मग गावातल्या त्या घरातल्या लोकांच्या लक्षात आलं हे टंबरील नेलं, हे रंग काढलेलं होतं. ते म्हातारं घायभरून मेलं. कशाने मेलं? संसर्ग अध्यास झाला. काय झाला? हां, संसर्ग. तसा तुम्हाला तुमच्या स्वरूपावर तुम्ही असणारं जन्म मरणाचा किंवा पिंड ब्रह्मांडाचा काय केलेला आहे? अहंकाराधिकाचा संबंध केल्यामुळं नसलेले जन्म मरण स्थूलदेहा मार्फत तुमच्याकडे आली. असलेले हां, कोणाच्या मार्फत? घायाळाचा करिता संघ अंगी अंग माखले. ढवळे शिपीत कपडे. तिकडं घायल झालेला माणूस त्याला जाऊन कवटाळलं यांनी. हाचत रंगाने त्या रक्ताने काय झाली याची अंग? हां, माखलं अंग सगळं. घेऊन नव्हता रक्तबंबाळ, पण त्या घायल माणसाला जाऊन यांनी काय केलं? कवटाळलं. तसं असणारं हा स्थूल देहाला कवटाळलं. म्हणून स्थूल देहाचे जन्म मरण तुमच्याकडे आलेत. हे संसर्गाध्यास आहे. याचे नसलेले जन्म. तुमचा जन्म बी नाही, तुमचा मरण नाही, पण तुमच्या मार्फत कोणामार्फत आले? हां, कोणामार्फत आलं? हे स्थूल देहामार्फत आलं. आणि जन्म मरण म्हणायचंच झालं तुम्हाला तर स्थूल देहाचे जन्म मरण देहानी काय आहे तुम्हाला लेना देणं, तर मग त्याच्यावर ढकलून द्या. काऊन ढकलून द्या? त्याचेच आहेत ते. जन्माला आहे कोण? स्थूल. आणि मरणार कोण? बघा, ज्यावेळेस वाल्या कोळ्याची आपलं असणारा वाली रामबाणाने पडला रणांगणात. कोणानी? रामाच्या बाणाने वाली काय पडला? रणांगणात. मग वालीची जी पत्नी तारा ती येऊन रडू लागली. रामाला म्हणू लागली, माझ्या नवऱ्याने तुमचा काय अपराध केला होता? तुम्ही काऊन मारलं? काय अपराध केला माझ्या नवऱ्याने? हां, तुमची सीता नेली दुसऱ्याने. माझ्या नवऱ्याच्या याच्यात काय हात आहे? तुम्ही राम आहेत, सगळे सारखे पाहिजे तुम्हाला. सुग्रीव तितकाच पाहिजे तर वाली तितकाच पाहिजे. तुम्ही एकाच्या पक्ष धरला आणि एकाला नाहक तुम्ही बाण आणला. काय गुन्हा आहे माझ्या पतीचा? तुम्ही जर माझ्या पतीला म्हणले असते तू सीता शोधून आण, त्या रावणाच्या घरी जाऊन रावणाला काकात घालून आणलं असतं माझ्या पतीनं. इतका माझा पती काय होता? बलाढ्य होता, शूर होता. अरे अंगद होता पाळण्यात. त्या असणारं त्याला आणलं होतं रावणाला धरून काखात
आणि वर अडकीला होता पाळण्यावर चांदव्याला अडकून 10 तोंडाचा आहे म्हणून खेळ ते अंग त्याला खेळायचं खेळणं म्हणून. कोणाला? रावणाला. ज्यावेळेस त्या रावणाचा बाप आला पदर पसरीला आणि तेव्हा मग गेला तो रावण, नाही तर इथंच अडकाला असता अर्थ लोक बी तेव. इतका शूर असणारे काय गुन्हा आहे माझ्या नवऱ्याचा, काऊन मारलं? मग रामाने ऐकलं. मग म्हणले ऐक सांगतो तुला, तू कोणाला पती समजायली? आत्मापती आहे तुझा का देहपती आहे? या दोन्हीतून तू म्हणशील देहपती आहे तर तू तुझ्या पुढं पाडायला आहे वाली. वाली ज्याला म्हणी नाही, ज्याच्यावर नाव ठेवलं ते वाली कुठं आहे? आणि तू आत्मापती म्हणत असशील तर आत्मा कोणाचा पती नाही, कोणाचा पत्नी बी नाही. आत्मा या बोलाचे काहीच नाही वेचे, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. मग सांग या दोघीतून तुझा, तू म्हणशील वाली माझा काय पती आहे, तर मग हे पुढं पाडायला आहे तुझ्या. ज्याच्या संग तू लग्न लावलं ते समोर आहे तुझ्या. आणि आत्मा जो असणार आहे ते तर कोणाचा काही लागतच नाही. सांग आरबळीनं ती काय सांगा, काय सांगता येते? होय, काय सांगता येईल? आणि तू जर म्हणत असेल तर मी आत्ता वाली जिवंत करतो, मला काही अवघड नाही. पण अरे तू म्हणतीस की माझ्या वालीनं काय केलं, त्या असणारा याचा काहीच अपराध नसताना त्याला बाहेर काढून दिलं, काहीच अपराध नसताना सुग्रीवाला, आणि त्याची बायको हिरावून घेतली. हे अपराध नाही तर काय? हं, त्याचं काही बघा, अपराध जर असला असता तर सजा द्यावं त्याला, त्याचं काहीच नाही, काय अपराध नाही. आता इतकं दिवस युद्ध चालू झालं त्या दरीमध्ये, गुहेमध्ये, आणि मग वालीनं त्या राक्षसाला मारलं, त्याचा पूर आला. आणि मग सुग्रीवाला वाटलं आता वाली मेला, आणि जर आपण इथं किती दिवस राहिलो तर तिकडं परचक्र येईल आणि आपलं राज्य बी जाईल, हिरावून जाईल. म्हणून तिथं मोठी शिळा लावली आणि वाली आला आणि राज्य अभिषेक केला आणि बसला सुग्रीव. हां, म्हणून त्याचा काही गुन्हा नसताना मूळ काही विचार केला नाही आणि त्याला येऊन मारलं आणि त्याला काढून दिलं. ही तुझ्या नवऱ्याचा काय गुन्हा आहे, म्हणून त्याला सजा म्या दिली. तसे कर्म करील तसं ईश्वर काय देत असतो, फल देत असतो. म्हणून आपली ही कथेवर नका नेऊ, सांगितली कशामुळं याच्याकडे लक्ष द्या. हा दृष्टांताचा सिद्धांत कशामुळं सांगितलं आपण? म्हणून इथं जन्म मरण देहाचेच आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वाली तिथं पडला तर मग कोण वाली? ते देहाला धरून वाली. आत्मा वाली नाही आणि आत्मा कोणीच नाही, आत्मा कोणाचं कोणी लागत नाही. म्हणून जन्म मरण देहाच्या मार्फत तुम्ही तुमच्याकडे ओढून घेतलीत. हाडामांसाची मोळीन मी म्हणून कवटाळी. कशाचा आहे ते? तुम्ही हाडं आहेत का मांस आहे? तुम्ही नाहीत का? मग हाडं आहेत का तुम्ही? मांस आहेत का तुम्ही? आणि ते हाडं मांस नाही तर काय? देह म्हणजे काय? हां, वर कातळ आहे म्हणून बरं आहे, कातळ काढून पहा बरं, नाही तर काढचा बरं. इतके बी येडे नाहीत तुम्ही. याच्या आतमध्ये काय? हां ना, म्हणून हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्ये दे मजाल सासोहोम, जो जो रे बाळा निज रूपी निज लाशी. लक्ष लागू दे डोळा, तुझ्या स्वरूपावर तुला झोप लागलेली आहे. म्हणून तू डोळे उघड, डोळे पाहाय, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहाय. म्हणून स्थूल देहाचं जन्म मरण ज्याच्याकडं नाही त्यांनी आपल्या अंगावर ओढून घेतले. सूक्ष्म देहाचं येणं जाणं हे कोणाचं आहे? याच्यात सूक्ष्म देह आला आणि याच्यात काही दिवस राहिला आणि तो, आणि त्याचे कोणी धर्म लावलेत? जीवाने मी आलो असं वाटत मला या जायचं. हा, किती दिवस जायचं? माणसं म्हणतात मी हा का एक दिवस आपल्याला काय करावं लागणार आहे? अरे कोण आलं राहिला एक दिवस जावाच लागेल असं वाटत का नाही तुम्हाला? कधी कधी बोलून बी दाखवता तुम्ही. अरे काय एवढं करायला, अरे जावं लागत चट सोडून म्हणतात माणसं. चट सोडून बाय, ते गेला नाही का चट सोडून जी दुसऱ्याकडं, ते गेला नाही का चट सोडलं, सुटलं नाही का त्याचं, चट गेला ना म्हणजे आलो. आणि मग हे येणं जाणं शरीरात कोणाचं?
सूक्ष्म देहाचं. मग त्या सूक्ष्म देहाचा बी काय धरलाय? अहंकार. अध्यास धरलाय. हो. संसर्ग अध्यास. त्याचे धर्म आपल्यावर लावून घेतले, स्थूल देहाचे धर्म आपल्यावर लावून घेतले आणि मला काही कळत नाही. हं. मला काही कळत नाही. काही कळत नाही, हे कारण देहाचं. मग खरंच तुम्हाला काही कळत नाही का? नाही कळत काही नाही, खरंच तुम्हाला कळत नाही का? बघा, मला काहीच कळत नाही हे तरी कळणंच आहे ना. हं. बरोबर आहे. मला काहीच कळत नाही हे तरी काय? कळणंच आहे ना. कळण्यामुळं तो म्हणतो मला काही कळत नाही, काहीच कळत नाही मला, हे तरी काय? कळणंच आहे. आता सुसुप्तीत तुमच्याकडे काहीच नव्हतं म्हणून तुम्ही म्हणता मला तिथं काहीच कळालं नाही. आता काही कळालं नाही हे आहेलाच कळालं नाही. एखादा माणूस घरात म्हणतो श्यामराव आहेत का घरी? नाही, श्यामराव घरी नाहीत. त्याच्या नाही म्हणण्यातच त्याचा आहेपणा सिद्ध झाला ना. कोण म्हणायला? पुन्हा श्यामरावच म्हणायला की श्यामराव कुठं नाहीत. मग त्याच्या घरी नाहीत श्यामराव ह्या म्हणण्यातच त्याचा आहेपणा काय झाला. आणि तसं तुम्ही म्हणता मला काहीच कळालं नाही म्हणजे तुमचा आहेपणा काय झाला. म्हणून इथं महाराज म्हणतात की ते अज्ञान मी तुम्ही तुमच्या अंगावर गळून घेतलंय. मला काही कळत नाही, मला अज्ञान आहे, मला आत्मा कळत नाही, मला ब्रह्म कळत नाही, मला देव कळत नाही, मला बाकी सगळं कळतं, बाकी सगळं कळतं, फक्त काय कळत नाही? आत्मा कळत नाही. आणि बाकी किती कळालं तुमचं ते कळणं मातीत जाणार आहे. काहीच काम नाही. ते कळणं त्या कळण्यातच तुमचं मन वेडं होणार आहे. किती कळू द्या. म्हणून जास्त संसारातले नादी लागलेले माणसं पागल होत असते. रिजेक्ट पाहा तुम्ही, संसाराच्या नादी लागला जास्त हव्यास भरून वकील पागल होत असतो शेवटी. वकील ते म्हणा वकील काय बाबा, अरे त्याची बुद्धी ते पैसा कमू शेवटी काय होती? पागल होती. अरे जे स्वतः आत्महत्या करतो पाहिलं नाही तुम्ही? पिस्तोलानी गोळ्या घालून घेतल्या कोणी? जजनी. आता म्हणजे जे गुरुजी म्हणायचे जे चांगल्या बुद्धीचे लोक आहेत ते संसाराच्या नादी लागले. आणि ज्याची बुद्धी अशी काहीच कामी नाही, किती सांगू तरी नाही, किती बटकीची, तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि ती पारमार्थाला लागली. त्याला किती सांगा हे जाग्यावरच मैलाच्या दगडावानी. कारण की त्याची बुद्धीच कशी आहे? जड आहे. आणि ज्याची शुद्ध बुद्धी आहे, मग संस्कारिक बुद्धी ते लागलेत कशाच्या नादी? संसाराच्या नादी लागलेत. असणारी अभ्यास बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे, ते लागलेत नादी कशाच्या? पैसा जमा करण्याच्या. म्हणून काही त्याच्यात महाराज बी जमा करा, चांगला अभ्यास द्यायचा, पण नादी कशाच्या लागले? काय पाहिजे द्यायला? पैसा. कीर्तन करून काय पाहिजे? पैसा. त्याला मंदिरं बांधायची, घाट बांधायची, आश्रम ठोकायचे, पुन्हा पोरं शिकवायचे. फुकट का? नाही, पैसे घेऊन. आणि काय शिकवायचं? जे त्यांनी केलं ते त्याला शिकवायचं. त्यांनी काय केलं? मग त्याचं मग त्याच्याकडं ते पोरं शिकून येऊन काय करते? तेच करते. त्या शाळेतून आले आणि इकडं काय करतात मग ते? मृदंग वाजायचा 7 दिवसाचे 30,000 घेईन, 40,000 घेईन, 50,000 घेईन. हे त्याच्या काय आता? कुठून आले? आळंदीहून. काय करून आले? पदवी घेऊन आले. संगीत विशारद, मृदंगाचार्य, गायनाचार्य, हबा कीर्तनकार. कुठून आले? आणि काय करायला इकडे येऊन? खूप पैसे कमावले. म्हणून समाज, म्हणून गुरुजी म्हणायचे चांगल्या बुद्धीवाली माणसं संसाराच्या नादी लागलीत आणि ज्याला काहीच कळत नाही ते पुढे येऊन बसते. तर त्याला किती सांगितलं तरी नाही, गती भटकीची काहीच कळत नाही. कुठे शेंदळीचे रड. म्हणून हे संस्कार का अध्यास आहे. यालाच नसलेले धर्म आपल्यावर आरोपित करून घेतलेत. पुढीलाचे ओझे आपला माथा घ्यायचे, मग कान दाटीचे धनुर्धारा. मोकळी गुंतीन गुंता गुंती, मोकळं असून गुंतून घेतला आपण नसलेले धर्म. अरे ज्याची त्याला लावून दे. म्हणायचं झालं जन्म मरण देहाचे, म्हणायचं झालं येणं जाणं सूक्ष्म देहाचं, म्हणायचं झालं न कळणं कारण देहाचं. हे माझं इथं
म्हणून सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणव्रज. सगळ्या धर्माचा तू त्याग कर. देह धर्माचा, इंद्रिय धर्माचा, प्राण धर्माचा, मन धर्माचा, ह्या सगळ्याचा काय कर. त्याची त्याला लावून देते. त्याचे धर्म येतं. जन्म मरण देहाचेच येतं. येणं जाणं प्राणाचंच आहे. सुख दुःख मनाचंच आहे. तुझं काहीच नाही. तू त्याचा साक्षी आहेस. तू त्याचा साक्षी द्रष्टा आहेस. तुझ्या पुढं या घटना घडायल्यात. तुझ्या प्रकाशात व्हालंय. तुझ्यात नाही. तुझ्यात घटत नाही. तुझ्यात जन्म मरण घटत नाही. देहात घटत. कुठं आढळतं ते देहात आढळ. तुझ्यात नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही घटत. काय घटत नाही. जन्म मरण कोणात घटत ते देहात घटत. मग पाहा आपण देह पडायला साक्षी भावाने काय पडायला. आता जिवंत हे पाहिला. कसा पाहिला आता. आणि नंतर पडायला पाहिला. हे जागा आहे आता पाहिला. आथुरणात पडायला पाहिला का मिले. आथुरणात पडल्याला पाहिला. कोणी देहानी का कोणी पाहिला. होय दिवसभर चालल्याला पाहिला. आणि आता संध्याकाळी आथुरणात पड्याला पाहिला. तुम्ही पडे का. तुम्ही झोपी घेतली का. पड्याला पाहिला. कशात. हां कौरक पाहिला. मन येतं वरक. आणि मग झोपी गेल्यावर तुम्ही नाहीत का. पाहणं बंद झालं आता देहाला. जगाला देहाला पाहणं काय झालं. अरे ती झोपच आहे पण ती मृत्यूच आहे. सुसुप्ती म्हणजे काय. ह्या जगाचा ह्या पिंडाचा ह्या ब्रह्मांडाचा मरणच आहे ते. मग तुम्ही पाहिलं नाही का ते. तुम्ही मरून पाहिलं का न मरून. मग काय भ्याचं का आम्ही मारायला. ओके येड्यावानी. येड्याचं पांघरून घेऊन पिढे खाऊ नका. काय भ्याचं मरणाला. पाहिलं नाही का तुम्ही रोज मरण. रोज पाहिले ना. माझे मी मरण पाहिले मी डोळा. रोज मरायला ना दे. झोपीत गेल्या राहिला का दे. मेला नाही का. पाहिला नाही का तुम्ही. तुमच्यात घटना घडली का ती नाही. तुमच्यात ही देहात घटना घडली. येणं जाणं हे सूक्ष्म देहात घटना आहे. आला राहिला जाणार. तुमच्यात नाही. तुम्ही आले बी नाही. हां घट तयार झालं. आकाश आलं. घट फुटला. आकाश गेलं. जमलं का नाही. नाही कळायला तुम्हाला. घट तयार झाला त्याच्यात आकाश आलं आणि घट फुटला त्याच्यातलं आकाश असं आहे का. अरे घट तयार झाला तरी त्याच्यात आकाश आलं नाही. घट फुटला तरी आकाश गेलं नाही. तसा सूक्ष्मदेह आला आणि सूक्ष्मदेह गेला. तुमच्यातच आकाशातच घटना घडली. घटाची बी होण्याची आणि घटात घट फुटण्याची ही कशात घटना घडली. आकाश आलं नाही आणि आकाश गेलं नाही. तसं सूक्ष्मदेह आला आणि सूक्ष्मदेह गेला. हे तुमच्यातच घटना घडली. पण तुमच्यात नाही घडली. तुमच्या समोर घडली. तुमच्यात घटली नाही. ही येण्या जाण्याची घटना सूक्ष्मदेहामुळं घटलेली आहे. ती सूक्ष्मदेहाची म्हणून त्याला धर्म लावून द्यावा. आणि न कळणं तुमचं नाही. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. चैतन्य स्वरूप आहात. म्हणजे अज्ञान तुमच्या ठिकाणी नाही. अज्ञान कानाखाली चिदळी. तुम्ही ज्ञान आहे. तुम्ही कोण चैतन्य आहात. तुम्ही ज्ञान आहात. म्हणून तुमच्या ठिकाणी अज्ञान नाही. म्हणून याचा अध्यास तुम्ही धरू नका. हे संसर्ग अध्यास टाकून द्या. तुमच्या ठिकाणी हे नाही. न पिंड न ब्रह्मांड हे काही तुमच्या ठिकाणी नाही. तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात. व्यापक असणारं अद्वैत आनंद स्वरूप असणार हे तुमचं स्वरूप आहे. म्हणून इथं स्वरूपाध्यास संसर्गाध्यास रज्जू सर्प शक्ती रजत ही स्वरूपाध्यासाची उदाहरणे आहेत. स्वरूपाध्यासामध्ये अध्यस्त पदार्थ व अधिष्ठान यांच्यामध्ये सादृश्य दोष म्हणजे प्रमेय दोष असतो. म्हणून स्वरूपाध्यास सादृश्य दोष म्हणजे प्रमेय दोष असतो. जसं दोरी आणि सर्प. दोरीवर भासलेला याच्या सादृश्य. दोरी लांबलचक असती. वाकडी तिकडे असती. सर्प बी तसाच असतो. म्हणून सादृश्य दोषामुळं तिथं काय होत असतो. दोरीवर सर्पाचा भ्रम होत असतो. म्हणून त्या दोरीच्या अज्ञानामुळं सर्प वाढला. कोणाच्या अज्ञानामुळं. ज्याच्या अज्ञाने भाषे जसा दोरीवरी सर्प दिसत. दोरीच्या अज्ञानामुळं सर्पाध्यास झाला. तसं इथं स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं देहाधिक अहंकाराचा काय झाला अध्यास झाला. हे दृष्टांत सिद्धांत कळण्याकरता आहेत. उगं मजाकसाठी नाहीत किंवा द्याचे म्हणून नाही शास्त्राने. तुमचा सिद्धांत कळण्याकरता
आता खरं तर आत्मस्वरूपाला कोणताच दृष्टांत देता येत नाही, नाही सिद्धांताला कोणताच दृष्टांत चिटकतच नसतो. पण आता ते काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. काय द्यावं लागतं भाऊ? दृष्टांत. नाही तर सिद्धांताला काय चिटकत नाही, काय दृष्टांत द्यावं. म्हणून असा असणारा तरी पण शास्त्र दृष्टांत देतं, रज्जू सर्पाचा, सिंपली रजताचा. जसं नसल्यालाच असणारा दोरीच्या अज्ञानामुळं सर्पभ्रांती झाली, अध्यास झाला सर्पाचा, तसाच स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं इथं भ्रम झाला. म्हणून इथं अध्यास्त पदार्थ अधिष्ठान यांच्यामध्ये सादृश्य दोष म्हणजे प्रमेय दोष असतो. पण रक्तपुष्प म्हणजे तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता स्फटिक तांबडा भासणे, तसेच शंख पिवळा भासणे, साखर कोडू भासणे ही संसर्गाध्यासाची उदाहरणे आहेत. हां, काही काही माणसाला साखर गोड असून कशी लागते, कडू लागते. सर्पदंश झाला त्याला गुळ कसा लागतो, कडू लागतो. लिंबाचा पाला गोड लागतो. ज्या माणसाला ज्वर झाला, ज्याला ज्वर झाला त्याला अन्न कसं लागतं, कडू लागतं. अन्न कडू असतं का, नाही. त्याला कसं लागतं, कडू. ज्वरे विटाळले मुख ते अण्णा ते म्हणे कडू विख. काही कडूच लागतं. म्हणजे आमटी कसं काय झाली, कडूच लागायली. पोळी कडूच लागायली. म्हणजे कडूच लागायली. टायफॉइड झालेला माणूस महिन्याचा आणि जेवायला बसला कसा लागेल त्याला, ज्वराची मानगी झालेली त्याला कडूच लागतं. ज्याला कावीळ झाला, ज्वारी हातात घेतली की ती पिवळी व्हाली, कपडे पिवळे झाले त्याच्या अंगावरचे. इतका काय झाला त्याचा, कावीळ झाला, डोळे पिवळे झाले, त्याला चंद्र बी कसा दिसतो. हां, दृष्टी वेदली कवळे ते चांदणे ते म्हणे पिवळे. तसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. माझं निर्मळ स्वरूप आणि त्याच्यावर काय पाहिले, दोष दाखव. हां, मला नाही नाव, मला नाही रूप, मला नाही नाव. उगच म्हणते त्यांनी इतके माणसं मारले, इतकं असं चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या. आणि असं कोणी म्हणतं देवकीचं आहे, कोणी म्हणतं यशोदेचं आहे. आणि मला माये नाही, मला बाप नाही, म्या काही चोऱ्या केल्या नाही, म्या हे झालेलं होतं. सोंगण सोंगालाच खरं समजायले तुम्ही. हे रे वा रे येडगड लोक. म्या काय धरलं ते, हां, मुरली हातात घेतली, सोंग धरलं ते म्या सोंगे. आणि ते सोंगच तुम्ही काय समजिलं, खरं समजिलं. हां, पहिलं सोंग टाकून दिलं हातात बाणाचं. ते हातात बाण घेऊन काय घेतलं होतं म्या, सोंगच घेतलं होतं रावणाला मारण्यासाठी. राम अवतारात ते सोंगच घेतलं होतं. पुढं असणारं कृष्ण अवतारात म्या काय घेतलं बघा, राम आणि कृष्ण अवतार, मुसलमान आणि हिंदू. हां, मुसलमानाच्या विरुद्ध वागणं हे हिंदू आणि हिंदूच्या विरुद्ध वागणं हे मुसलमान. हे फरक. तुम्ही तोंड कसं धुता, तुम्ही तोंड धुतलं तर कसं धुता. हां, आणि मुसलमान तुम्ही पाय कसे धुता, खालून वरून, नाही खाली. मुसलमान खालून वरून. तुम्ही देवा पुढं बसली तर कशी घालतात, मांडी घालून. आणि ते दोन पायावर. नाही तुमच्या बघा, तुम्ही इथं शेंडी ठेवली आणि का कमी आहेत का, इथं काय ठेवली शेंडी, आम्ही तीच उपटिली इथं लावली खाली लावली. हां, म्हणजे ते सांगायला का, म्हणजे हिंदू मुसलमान कोणाला म्हणा, एकूण एकाच्या विरुद्ध. हां, विरुद्ध वागला एकूण एका. तसं कृष्णाचा अवतार आहे रामाचा अवतार. रामाच्या अवतारात कृष्ण अवतार विरुद्ध. त्याला एक बायको होते, याला किती बी बायका. त्याला किती बायका, रामाला एक बायको. हे 16,108. म्हणजे रामाच्या विरुद्ध वागणं म्हणजे कृष्णाचा अवतार. हां, एक वचनी, एक वचनी. इथं हां, इथं अनेक वचनी. इथं एक वचन का, बहुवचन, अनेक वचन. एकदम तुम्ही हातात सुदर्शन चक्र घेणार नाही, काय घेणार नाही, हां, घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि लगेच मोरडी भीष्माचार्याच्या पुढं. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, एक तर पांडवाचा सत्यानाश करील, नाही तर मग कृष्णाला हातात शास्त्र धरायला लागेल. टाकली प्रतिज्ञा, घेतला हातात शास्त्र. म्हणले झाली माझी प्रतिज्ञा.
संपली. म्हणजे किती किती लबाड. कोण? कृष्ण. हां म्हणे कृष्ण नीती वापरते ती लीडर लोक. हे लीडर लोकांकडे कोणची नीती आहे? एक बोलतील सभेत आणि दुसरंच करतील. हां सभेत बोलणं एक आणि करणं एक. तुम्हाला कर्ज माफ करू पूर्ण, हे महादेव. हां देणं घेणं काहीच नाही, नित्या घोषणा. बोल की शंख. म्हणून कृष्ण अवतार. अरे हे सगळं म्हणून मी असणारा माझ्याकडं काहीच नसून माझ्याकडं काय पाहिलेत? हे सगळं पाहिलेत. अनामाशी नाम ठेविती, अरूपाशी रूप लाविती, हे काहीच नाही. तसंच आपलं बी झालंय. माझ्या ठिकाणी काहीच नसताना, नाव रूप गाव काहीच नसताना, जन्म मरण नसताना, सुखदुःख नसताना आपण आपल्यावरच काय ठेवलेत? हे आरोप केलेत. म्हणून महाराज म्हणतात तसेच त्याप्रमाणे हे उदाहरणे संसर्ग अध्यासाची उदाहरणे आहेत. संसर्ग अध्यासामध्ये सादृश्य दोष म्हणजे प्रमेय दोष नसतानाही अध्यास होतो. म्हणून प्रमेय दोष अध्यासाला हेतू नाही. म्हणून सादृश्य असलंच पाहिजे असं नाही. दोषाला काही सादृश्य नसताना बी, प्रमेय काही नसताना बी काय होतो? दोष होतो. म्हणून यालाच संसर्ग अध्यास म्हटलंय. हे जे संसर्ग आपण आपल्यावर आरोपित, ज्याचे धर्म दुसऱ्याचे धर्म आपल्यावर आरोपित केले, बशी घेतली आणि केस पडेला आहे असा. काय पडेला? मग बशी कशी दिसती? फुटलेली वाटते. काय वाटत ती? मग फुटकी बशी दिली का? नाही म्हणे यार मी धुते. आणि तिचाच केस होता. आणि घ्या आता. आधी कशी दिसली? कशामुळं? हां संसर्ग अध्यासामुळं. कशामुळं? बघा ना, आता तुम्ही रोज आरशात पाहता पण तुम्हाला काही वाटत नाही, कारण की ते खोटं आहे असं वाटतं. ती काय वाटत आहे? कुत्र्या पुढं ठेवा बरं, त्याला काय वाटतं? मी एक कुत्र आणि ती एक. मग ते भुकवतं त्याच्याकडं. मग कोणाकडं? मग त्याला अक्कल नाही ना. याच्यातलं खोटं आहे असं काय नाही. कुत्र्याची बुद्धी असल्यामुळं त्याला काय नाही, ती अक्कल नाही. आपल्याला अक्कल आहे की त्याच्यातलं कसं आहे खोटं. इतकीच अक्कल आहे आपल्याला. त्याच्याकडं जर पाहिलं तर बुद्धीत पडलेला जो आभास आहे तो खोटा आहे. बुद्धीचे पडलेला आता चैतन्य ते बी कसं आहे? खोटं आहे. आणि मी कसं आहे? असं बी कळत आपल्याला. तिथपर्यंत आपली अक्कल चालायला पाहिजे. तर बापून कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि जर त्या म्हणून ध्यानात घ्या, दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे एकच. म्हणून हे संसर्ग अध्यास आणि स्वरूपाध्यास हे चिंतन आपला थांबू. आता इथं आपण संध्याकाळचं बुद्ध्याचं चिंतन उद्या संध्याकाळी पुन्हा 8 ते 9. आता तुम्हाला लगेच लय मठारी कंपनी बघा. संध्याकाळी बी काय नाही, काय नाही. आणि उद्या दिवसभर बी, उद्या 8 ते 9 कार्यक्रम होईल आपला. पुंडलिका वरदी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो सवे. परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरधावो विश्वसुंदरम सूर्यभावो देवांची नगोते लावो प्राणी जातो ईश्वर निष्ठाची मागी आली अनावर्त हो मंडळी भेटतो दया कल्पत रुची आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछण मार्कंड जे तपहीन. हे सर्व ही सदा सज्जना सोयीरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखे आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकी. द्रष्टा द्रष्ट विजय एथ म्हणे श्री विश्वे हा होईल जाण पसावो. हे
येणे वरी ज्ञानदेव येणे वरी ज्ञानदेव येणे वरी ज्ञानदेव सुखिया ओम शांती 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.